आता जर बघितलं तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये थंडरस्टॉर्मचा पाऊस पडलेला आहे, ज्यामध्ये विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी पावसाची नोंद झालेली आहे. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे उत्तरेकडून येणारे उत्तर ते दक्षिण अशी एक द्रोणीय रेषा आहे, ज्याला आपण एक ट्रफ, नॉर्थ साऊथ ट्रफ म्हणतो. आणि त्यामुळे तिथे मॉइश्चर इन्कर्शन झालेलं आहे, आर्द्रता वाढली होती. आणि उष्णता दुपारपर्यंत वाढल्यानंतर आणि आर्द्रतेचं प्रमाण सफिशियंट असल्यावर पावसाची शक्यता किंवा थंडरस्टॉर्मयुक्त पाऊस आपल्याला मिळतो. आणि तो गेल्या 2 ते 3 दिवसांपासून विदर्भामध्ये दिसत आहे. मध्य महाराष्ट्राचा जर विचार कराल तर मध्य महाराष्ट्रामध्ये तापमान हे 40 ते 41-42पर्यंत काही ठिकाणी गेलेलं आहे. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे आर्द्रतेचं कमी प्रमाण आणि प्रतिचक्रवाती परिस्थिती लोअर आणि मिडल ट्रोपोस्फेरिक लेवलमध्ये दिसून येते. आणि त्यामुळे तापमान हे वाढलेलं मध्य महाराष्ट्रामध्ये वाढलेलं दिसून येतं. विदर्भामध्ये थंडरस्टॉर्म आणि लाईटनिंग आणि सोसाट्याचा वारा असा येणाऱ्या 4 ते 5 दिवसांसाठी आहे. मध्य मराठवाड्याचा जर विचार कराल तर 4 तारखेपासून तिथेही ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. येणारे 2 दिवस तापमान हे ह्याच रेंजमध्ये असण्याची शक्यता आहे, 40-42पर्यंत. आणि जसं मी सांगितलं, 4 तारखेनंतर थोडंसं ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर येणारे 2 दिवस तापमान हे जास्त असेल आणि त्यानंतर 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनी तापमानामध्ये घट दिसून येण्याची शक्यता आहे. राज्यात म्हणजे अशा पद्धतीची वेगळी परिस्थिती बघायला भेटते, त्याची कारणं काय समोर येतात? म्हणजे कधी नव्हे ते पुण्यासारख्या ठिकाणी विदर्भापेक्षा जास्त तापमान, विदर्भात उन्हाळ्यात पाऊस, काय कारण आहे? हे दरवर्षी थंडरस्टॉर्मचा पाऊस जो म्हणतो आपण त्याला, मार्च, एप्रिल, मेमध्ये ह्या महिन्यांमध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणजे प्री मान्सून किंवा उन्हाळ्याचा जे दिवस आहे त्यामध्ये फक्त ऊन कंटिन्युअसली ऊनच असतं, कधी पाऊस पडत नाही अशी परिस्थिती नाही आहे. बऱ्याच वेळा आपल्याला उष्णतेच्या लाटांसह किंवा जास्त तापमानाबरोबरच काही दिवस आपल्याला थंडरस्टॉर्म्स दिसून येतात, ज्यामध्ये सोसाट्याचा वारा आणि विजेचा कडकडाट होतो. तर असा पाऊस विदर्भामध्ये दिसून येत आहे. जसं मी सांगितलं की उत्तर दक्षिण द्रोणीय रेषा तिकडं होती आणि त्यामुळे तिथे आर्द्रता आणि हिटिंगमुळे तिथे थंडरस्टॉर्म्स आपल्याला दिसून आलेत. आणि मध्य महाराष्ट्रामध्ये जर विचार कराल तर आर्द्रतेचं प्रमाण कमी होतं आणि कोणतीही सिनॉप्टिक सिस्टम्स, आपण आमच्या अशा हवामान भाषेत म्हणतो, तर कोणती सिनॉप्टिक सिस्टम तिथं प्रेझेंट नव्हती, त्यामुळे इथे तापमान वाढत होतं. परंतु येणाऱ्या 4 तारखेपासून बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्रातील आणि विदर्भातील आणि मराठवाड्यातील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि ढगाळ वातावरणसुद्धा राहण्याची शक्यता आहे.